काल मी एक लग्नाच्या पंक्तीतली वांग बटाट्याची भाजीचा शॉर्ट अपलोड केला होता, तर तेव्हा बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की खूप तेल घातलं, खूप तेलकट झाली भाजी, खूपच असं झालं, खूपच तसं झालं. अरे काय खूप झालं, मी तुम्हाला सांगते काहीही खूप बीप झालेलं नाही, नॉर्मल झाले. आता एखाद्या कार्यक्रमातला पदार्थ असेल तो जरा चांगला दिसायला नको का, म्हणून घातलं मी जरा जास्त तेल. आणि भाजी चांगली दिसली, व्यवस्थित दिसली, लागली चांगली, तर माणूस पूर्ण ऑर्डर देईल. तुम्ही माझ्या ऑर्डरी बंद कराय बसलाय बहुतेक. आणि म्हणशीला काय म्हणते आम्हाला, हे बघा आता एखाद्या कार्यक्रमाला जर जेवण द्यायचं म्हटलं तर ते जेवण जरा तरी चांगलं दिसायला नको, पानचट देऊन कसं चालेल सांगा मला. आणि एखादा पदार्थ दिसायला उठाव असेल ना, तर त्याला बघूनच पोट भरतं, एवढं लक्षात ठेवा. असो, त्यासोबत मला पोळ्यांची सुद्धा ऑर्डर होती आणि कटाच्या आमटीची सुद्धा ऑर्डर होती. तर मी मस्त पहिल्यांदा पोळ्या बनवून घेतल्या. नाही, पहिल्यांदा मी भाजी आणि कटाची आमटी बनवून घेतली आणि मग मी पोळ्या बनवायला चालू केलं. कशा मस्त काठोकाठ पोळ्या फुगत आहेत, बघूच शकता तुम्ही. तर सगळ्या पोळ्या मी करून घेतल्या. लॉंग व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही नक्की बघा जाऊन. आता कटाची आमटी चालू करूया. कटाच्या आमटीला पण म्हणशीला तेल आहे, असू दे, काही फरक पडत नाही. तर याच्यामध्ये शेंगदाणे न घालता बाकीचं सगळं घालून छान वाटून घेतलं बिना पाण्याचं. एका पातेल्यामध्ये तेल घातलं, जिरं, मोहरी, कढीपत्ता ते वाटून घेतलेलं वाटण घातलं आणि परतून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये मीठ घातलं, आलं लसूण पेस्ट घातली, आपला कोल्हापुरी मसाला म्हणजे चटणी घातली, हळद घातली, गरम मसाल्याची वगैरे गरज नाही. मसाले आणि वाटण छान परतून घेतलं. नंतर याच्यामध्ये डाळ शिजवून घेतलेलं पाणी म्हणजे ज्याला आपण येळवणी म्हणतो ते ओतून घेतलं आणि लो फ्लेमवरती छान उकळी आणून दिली. उकळताना आलेला फेस जाईपर्यंत शेक उकळून घ्यायचे आहे, म्हणजे शेकला छान कट येते. लॉंग व्हिडिओ नक्की बघा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करून घ्या बरं का.